आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 765. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये रावण कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या विषयी विचार करतोय याचं चिंतन बघितलं. आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्र देखील जे रावणाच्या हृदयामध्येच आहेत ते या नरलीलेमध्ये या मनुष्याचं नेमकं विरह दुःख काय असतं ते अनुभवत असतानाच या राक्षसांचा निपात करू इच्छित आहेत. रावण इकडं मध्यरात्रीच एकटाच आपल्या रथामध्ये बसून समुद्रकिनारी पडलेल्या मारीचाच्या दिशेने निघाला. आणि इकडे प्रभू रामचंद्र लक्ष्मण पर्णकुटीमध्ये नसताना सीताजींना विनंती करतायत की मी आता काही नरलीला करू इच्छित आहे. जोपर्यंत मी राक्षसांचा निपात करीन तोपर्यंत आपण आपलं हे मूळ रूप अग्नीमध्ये ठेवावं. सीताजींनी कुठलाही प्रश्न विचारला नाही. प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या अग्नीमध्ये आपलं मूळ रूप ठेवून आपली प्रतिकृती प्रभू रामचंद्रांना जणू काही स्वाधीन करून गेल्या. हाच या मूळ माया आणि गुणमायेचा भेद जो जीवाला कधी कळू शकत नाही. त्याप्रमाणे लक्ष्मणाला देखील हा भेद काही केल्या कळाला नाही. गोस्वामीजी म्हणतात की ही मूळ मायेची सीता देखील मूळ गुणमायेची सीता देखील मूळ मायेच्या सीतेप्रमाणेच रूपवान शीलवान आहे. आणि त्यामुळे लक्ष्मण तो भेद काही केल्या जाणू शकले नाहीत. इकडं रावण मारीचाच्या जवळ येऊन पोहोचलेला आहे. आणि एवढा हा विश्वविजेता अहंकारी रावण त्याने मात्र या मारीचाला वंदन केलेलं आहे. नतमस्तक तो झालेला आहे. गोस्वामीजी म्हणतात की स्वार्थ पारायण आणि नीच मनोवृत्तीचा रावण. आपला स्वार्थ साधण्यासाठी ही विनम्रता तो या मारीचाच्या समोर दाखवतोय. आज आपण या उर्वरित चौपाई आणि त्याचबरोबर पुढील दोह्यातल्या कथानकाचं गायन करूयात. दसमुख सकल कथा तेहि आगे, कही सहित अभिमान अभागे. हो कपट मृग तुम छलकारी, जेहि विधि हरियानो नृपनारी. तेहि पुनि कहा सुनहु दस सीसा, ते नर रूप चराचर ईसा. तासो तात बयरू नहीं कीजै, मारे मरिय जियाए जीजै. मुनि मखराखन गयउ कुमारा, बिनु फरसर रघुपति मोहिमारा. सतजो जन आयऊ छन माही, तीन सन बयरू किए भल नाही. भई मम कीट भृंग की नाई, जहाँ तहाँ मैं देखऊं दो भाई. जो नर तात तदपि अति सूरा, तिनहि विरोधिन आयहि पूरा. जेहि ताड़का सुबाहु हती,
खंडेऊ हर को दंड, खर दूषण तिसिरा बधेऊ, मनुज की अस बरी बंड सियावर, रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, जो रावण हा या समस्त रामायणामध्ये कधीही कोणासमोर नतमस्तक झाला नाही, ज्याने कधीच कोणाला आदर दाखवला नाही, तो रावण मात्र या स्वार्थपरायण वृत्तीने मारीचाच्या जवळ जाऊन पोचतोय आणि मारीचाच्या समोर तो नतमस्तक होतोय. आता जो मारीच इतका काळ या समुद्र किनाऱ्यावरती प्रभू रामचंद्रांचा बाण लागून 100 योजन पलीकडे येऊन पडलेला आहे, मला वाटत नाही की त्याने या घटनेच्या पश्चात कधी मारीचाला येऊन विचारलंय की बाबा तुझं प्रकृती स्वास्थ्य कसं आहे, तुला काही पाहिजे का. समुद्र किनारी एकटा अनाथ बेवारस सारखा हा मारीच पडून आहे आणि तिथं हा रावण जाऊन पोचतो आणि त्याला तिथं जाऊन सर्वप्रथम तो नमस्कार करतो. गोस्वामीजी म्हणतात, नवनी नीच कै अति दुःखदायी, जिमी अंकुश धनु उरुग बिलाई, भयदायक खल कै प्रिय बानी, जिमी अकाल के कुसुम भवानी. रावणाने ही विनम्रता दाखवली, परंतु ही रावणाची विनम्रता कशी आहे. जसं अंकुश, धनुष्य, साप आणि मांजरीचं नम्र होणं हे दुःखदायक आहे, त्याप्रमाणे नीच माणसाची नम्रता देखील अत्यंत क्लेशदायक असते. आपण म्हणाल की हे कसं. अंकुश, धनुष्य, साप, मांजर यांचं नम्र होणं हे दुःखदायक म्हणजे नेमकं काय आहे. बघा, गोस्वामीजींची प्रतिभा आपल्याला या चौपायांमधून जी ते वेगवेगळी उदाहरणं देतात, जसं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये जी एक विलक्षण रसाळता, उदाहरणांची एक खूप मोठी खाण जसं हे भगवद्गीतेच्या श्लोकांच्या विस्तारामध्ये सांगते, त्याचप्रमाणे गोस्वामीजी देखील अत्यंत सुंदर अशी आपल्याला उदाहरणांची मालिका प्रसंगानुरूप अखंड ठेवत आलेले आहेत. इथं त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या आहेत. अंकुश, धनुष्य, साप आणि मांजरीचं नम्र होणं हे दुःखदायक आहे. आता बघा, अंकुश कधी नम्र होतो. अंकुश हा माहुताच्या हातामध्ये असतो, जो हत्तीवरती आरूढ आहे, आणि तो अंकुश नम्र होतो कधी, जेव्हा त्याला हत्तीला टोचायचं असतं त्यावेळेलाच तो थोडासा पडल्यासारखा नम्र होतो. परंतु त्या अंकुशामुळं हत्तीला किती वेदना होत असेल याची त्या अंकुशाला कधीच कल्पना नसते. त्यामुळे तो झालाय नम्र, परंतु ती नम्रता हत्तीसाठी मात्र अत्यंत दुःखदायक ठरतीये. धनुष्याची देखील नम्रता कधी, जेव्हा बाण हा धनुष्यावरती चढवला जातो त्यावेळेला धनुष्य अत्यंत सरळ उभा असतो, परंतु जसा तो बाण धनुष्यामधून सुटतो त्या सरशी धनुर्धारी त्या धनुष्याला आडवं करतो हातामध्ये. आपण कधी त्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचे खेळ बघितले असतील तर त्या आर्चरीमध्ये फार परफेक्शन लागतं. 10 गुण असतात सर्वात जास्त, ते वेगवेगळ्या सर्कलमध्ये, आणि त्यामध्ये तुमचा हात, मान, दृष्टी याची असलेली एकाग्रता ही अत्यंत महत्वाची, ज्याला इंग्लिशमध्ये डेक्स्टेरिटी म्हटलं जातं.
आणि त्यामध्ये हात हा आपला अत्यंत सरळ असावा लागतो. न थरथरता तो हात काही काळ त्या धनुष्याला अत्यंत स्थिर करून उभा राहणारा असावा लागतो. आणि तुम्ही बघा, जेव्हा तो बाण ते सोडतात त्या क्षणी हातामध्ये त्या धनुष्याला 180 डिग्रीने फिरवून आडवं करतात. आणि ती देखील या बाणाची अचूकतेसाठी अत्यंत महत्वाची क्रिया आहे. कारण की जर धनुष्य त्या एका विशिष्ट पद्धतीने आडवं झालं नाही तर याचा अर्थ तुमचा हात हा जमिनीला समांतर नव्हता. आणि त्यामुळे धनुष्य हे असं आडवं होतं. परंतु धनुष्य आडवं होताना त्याचीही विनम्रता गोस्वामीजींना दिसते. परंतु त्याच्या आधी काही क्षण त्याने सोडलेल्या बाणामुळं समोरच्याची अवस्था काय झालेली असेल. त्यामुळे धनुष्याची विनम्रता, परंतु ती देखील अत्यंत दुःखदायक आहे शत्रूसाठी, ज्याला तो बाण लागलेला आहे. राजा दशरथाने देखील जेव्हा श्रावण बाळाला तो बाण मारला, अनाहूतपणे मारला, तेव्हा ते धनुष्य देखील विनम्र झालं असेल. परंतु त्याची विनम्रता केवढ्या मोठ्या रामायणाचं मूळ ठरली बरं. श्रावण बाळाने देह ठेवला. आई वडिलांचा शाप दशरथाला लागला की तू देखील पुत्रविरहामध्ये आपला देह ठेवशील. आणि या सगळ्या गोष्टी या आपल्याला अयोध्या कांडामध्ये कशा पद्धतीने घडत गेल्या हे दिसलंच. त्यामुळे धनुष्याची विनम्रता ही देखील दुःखदायक आहे, ज्याप्रमाणे अंकुशाची विनम्रता दुःखदायक आहे. साप कधी विनम्र होतो? आपण बघा, साप जेव्हा फणा काढून उभा असतो तेव्हा त्याचा खेळ पाहण्यामध्ये उलटा छान वाटतं, आनंद वाटतो. परंतु तोच साप जेव्हा कोणाला तरी चावण्यासाठी फुटकार मारतो आणि आपली मान जोरात खाली आपटतो, त्यावेळेला खरं तर तो नम्र होतोय. परंतु त्या नम्रतेमध्ये एक मोठा दंश लपून बसलेला आहे, जो दंश समोरच्या व्यक्तीचा प्राण देखील हरून घेईल. त्यामुळे सापाची नम्रता देखील ही अत्यंत क्लेशदायक आहे. आणि त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे मांजर. मांजरीची नम्रता कधी असते? जेव्हा तिच्या दोन्हीही पायांमध्ये तिने आपलं सावज धरलेलं असतं. मग उंदीर असेल किंवा अजूनही काही वस्तू असेल, ती त्या दोन पायांच्या मध्ये त्याचा प्राण आवळत असते. आणि जर आपण वरतून पाहिलं तर खरं तर ही एक प्रकारे साष्टांग नमस्काराचीच अवस्था या मांजरीने घेतलेली असते. परंतु तरी देखील तिची ही नम्रता एका जीवासाठी अत्यंत क्लेशदायक झालेली आहे. त्याप्रमाणे गोस्वामीजी म्हणतात की जो नीच मनुष्य आहे, अर्थातच या रावणाने येऊन मारीचाला केलेला हा नमस्कार, ही त्याची नम्रता, या दृष्टीनेच आपल्याला हा सर्व कथा विस्तार गोस्वामीजी सांगतायत. त्यामुळं रावणाची ही विनम्रता वरवरची आहे, अंतस्थ हेतू अत्यंत विषारी आहे, अंतस्थ हेतू अत्यंत क्लेशदायक आहे. आपण बघतो ना की समाजात अनेक स्वार्थी मंडळी बऱ्याचदा आपल्या जवळ येतात, काहीतरी कार्यभाग साधायचा असतो, त्यावेळेला विशेष विनम्रतेने ते आपल्याशी बोलतात. विशेष त्या बोलण्यामध्ये गोडवा असतो. शब्दांची रचना अशी काही अचूक केलेली असते की आपण बोलता बोलता अचानकपणे त्या जाळ्यामध्ये सापडून जातो. आणि नंतर आपण त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की किती अचूकतेने ते सावज त्यांनी ते आपल्यावरती टिपलेलं आहे. त्यांची ती विनम्रता, त्यांची ती गोड वाणी, यामध्ये आपण फसलो गेलो. जगाचा हा स्वभावच आहे सज्जनो. आणि त्यामुळे संत आपल्याला अखंड सावधानता हा बोध देतात. आपला विवेक, आपली बुद्धी ही कधी घाण टाकू नका. किंबहुना जगामध्ये बऱ्याचदा अत्यंत गोड बोलणारी माणसंच ही आपल्याला दुखवून जातात, फसवून जातात, अशी उदाहरणं आहेत. बऱ्याचदा जो व्यक्ती तोंडावरती बोलून जातो, आपला राग व्यक्त करतो, जे काही त्याला सांगायचं आहे ते स्पष्ट आपल्या समोर बोलतो, त्या व्यक्तीच्या विषयी
आपण अधिक आदरभाव ठेवावा, कारण त्याच्यामध्ये तेवढं धारिष्ट आहे. जे काही आहे आपल्या मनातलं ते समोरासमोर बोलण्याचं. परंतु बहुतांश लोक हे आपल्या पाठीमागच या अशा प्रकारची गरळ ओकण्यामध्ये धन्यता मानत असतात, आणि तोंडावरती मात्र समोर येताच अत्यंत गोड मृदू शब्द विनम्र भावाने ते आपल्याशी बोलतात. समाजाचं हे रंग आपण पाहतो. कालच एका श्रोत्याचा मला व्हॉइस कॉलवर मेसेज आला होता की जगामध्ये हे अशा वेगवेगळ्या रंगाची लोक पाहिल्यानंतर आपण नेमकं कसं वागायचं, हाच खरा प्रश्न पडतो. रामायणाने चित्त शुद्ध होऊ लागलं ना सज्जनो, की असे प्रश्न आपल्या समोर येतात. अन्यथा आमचं श्रवण हे म्हणजे रामायण कुठला तरी ग्रंथ आहे, ते रामाचं काहीतरी चरित्र आहे, कानाला छान वाटतं म्हणून ऐकलं आणि सोडून दिलं. परंतु जेव्हा रामायण आपल्या हृदयामध्ये आपण साठवू लागतो, त्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहू लागतो, तेव्हाच आपल्याला हे असे प्रश्न पडतात. मी नेहमी एकच वाक्य सांगतो, जे आपले दिवंगत माजी राष्ट्रपतींचं एक अत्यंत सुंदर वाक्य आहे की कोणालाही कधी स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ते म्हणतात, कारण ज्यांचं खरंच तुमच्यावरती प्रेम आहे त्यांना तुमच्या कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि ज्यांच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार आहे त्यांना तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी त्यांचं समाधान कधीच होत नसतं. त्यामुळे जग त्याच्या त्याच्या प्रवाहाप्रमाणे चालतं, त्याच्या त्याच्या रंगाप्रमाणे चालतं. आपण आपल्या गुरूंना काय आवडतं याचा अखंड मनामध्ये विचार करावा, आणि आपली निंदा स्तुती याला थोडंसं मागं ठेवून निस्पृह निस्वार्थ भावनेने आपण आपलं कार्य करत राहावं. रावणाच्या समोर मारीच उभा आहे, आणि मारीच मनामध्ये विचार करतो की इतक्या दिवसात तर कधी हे इकडे फिरकले देखील नाहीत, आज अचानक आपली आठवण येण्याचं कारण काय. आणि म्हणून मारीचाने देखील वेळ प्रसंग पाहून आपल्या दारात हा एवढा मोठा सम्राट आलेला आहे हे जाणून त्यांची पूजा करून अत्यंत आदरपूर्वक त्यांना विचारलेलं आहे की हे तात, आपलं मन कोणत्या कारणाने इतकं अतिव्यग्र झालं आहे, त्यामुळं आपण एकटंच इथं येणं केलं. बघा, मारीचाचा विवेक देखील आपल्याला या पहिल्याच वाक्यामध्ये कळतोय की मारीच प्रभू रामचंद्रांच्या बाणाचा स्पर्श झालेला एक पावन जीव आहे. जरी तो राक्षस योनीतला असला तरी देखील प्रभू रामचंद्रांनी त्याला जिवंत ठेवलंय आपल्या स्पर्शाने, आणि त्यामुळं अर्थातच त्याच्या अंतःकरणामध्ये या एकांतामध्ये राहून राहून एक विलक्षण मनकवडेपणा, एक विलक्षण मनाची सूक्ष्मता झाली आहे. आणि ती मनाची सूक्ष्मता कशी असते की समोरच्याचं हृदय आर पार आपण पाहू शकतो. बघा, रावण जसा मारीचाच्या जवळ आला, त्याला नतमस्तक झाला, त्या प्रणामाने मारीच हा हुरळून गेलेला नाहीये किंवा तो प्रभावित देखील झालेला नाहीये. त्याने आपलं कर्तव्य केलं, कारण की सम्राट आपल्या दारात आलाय, आणि लगेचच आपल्या मनातली भूमिका रावणासमोर ठेवली की हे राजे, आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे एवढी व्यग्रता आलेली आहे. आणि जेव्हा मारीचाने हा प्रश्न रावणाला विचारला, रावण देखील जणू काही या प्रश्नाचीच वाट पाहत असल्यासारखा त्याच्याजवळ गेला होता. दसमुख सकल कथा केही आगे, कही सहित अभिमान अभागे. गोस्वामीजी म्हणतात की भाग्यहीन रावणाने अत्यंत अभिमानाने ही सर्व कथा मारीचाला सांगितली. आता ही कथा मारीचाला सांगण्याचं कारण काय असेल? कारण शूर्पणखेच्या नंतर जर कोणी रामाला पाहिलेलं दुसरं असेल तर तो केवळ या राक्षस कुळामध्ये मारीच जिवंत होता. खरदूषण त्रिशिरा आणि 14,000 सैन्य हे धारातीर्थ पडलं होतं, आणि त्यामुळं रामाला ओळखणारा केवळ मारीच
हा एकटाच मना सहज आपल्याशी संवाद करता करता प्रश्न येतो की रावणाने ते काम का नाही केलं जे खरदूषणाने केलं? शूर्पणखेला पुढं घालून चल आम्ही येतो. रावण हुशार होता. शूर्पणखेला समोर घेऊन गेलो तर शत्रू प्रबळ आहे, त्याच्या बाणांचा आपण सामना करू शकणार नाही याची रावणाला निश्चित खात्री होती. आणि त्यामुळे पुन्हा शूर्पणखेला रामासमोर नेणं हेच या रावणाचं बुद्धी कौशल्य आहे. त्यामुळे त्याने शूर्पणखेला सोडून दिलं. मनामध्ये विचार केला की आता रामाला पाहिलेली दुसरी व्यक्ती कोण आहे? अरे तो आहे की मारीच तिथं पडलेला. आणि मग बरोबर रावणाची स्वारी. म्हणून रावण हा पंडित आहे, हुशार आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. आणि जसं मारीचाच्या जवळ येऊन मारीचाने हा प्रश्न केला, त्या सरशी रावणाने आपल्या मनातली जणू काही सर्व भडास मारीच्या जवळ सांगितले. आणि जणू काही त्याला आज्ञाच केली की तू कपट करून कपट मृग हो, म्हणजे मी त्या राजवधूचं हरण करून आणीन. म्हणजे जणू काही सर्व योजना तयार करूनच रावण मारीचाच्या जवळ आलेला आहे. त्याने त्याला विचारासाठी कुठलीही संधी दिलेली नाहीये. बघा, आपण जसं जसं या मारीच चरित्रामध्ये पुढे जाऊ, रावण त्याच्यावरती हावी होत गेलाय. त्याच्या विचारांना त्याने कुठं स्वतंत्रता दिलेली नाही. त्याला तुझा विवेक, तुझे विचार सगळे तुझ्याजवळ ठेव, तू माझ्या राज्यात राहतोस ना, मी सांगतो तेवढं करायचंय बस. नाहीतर तिथंही मृत्यू आहे आणि इथंही मृत्यू आहे. आणि त्यामुळे सगळी योजना करूनच रावण मारीचाच्या जवळ आलाय की तुला काय करायचंय? कपट मृग व्हायचंय. कपट मृग म्हणजे तुझा हा देह सोडून तुला तिथं दंडकारण्यामध्ये रामाच्या पर्णकुटीच्या जवळ एक अत्यंत सुंदर हरणाचा वेश धारण करायचंय. हरणाचं रूप तुला परिधान करायचंय, जे रूप इतकं सुंदर असेल की त्यामुळं रामाची पत्नी या हरणाच्या साठी रामाकडे पृच्छा करेल आणि राम तिच्यापासून दूर होताच मी त्या राजाची पत्नी, अर्थातच ही राजवधू, ही राजपत्नी नृपनारी हिचं अपहरण करेन. जेव्हा शत्रूला कळतं की खरं दूषण त्रिशिरा हे देखील आपल्याच ताकदीचे होते आणि तरी देखील एकट्या रामाने त्या तिघांचा पाडाव केला, तर हा रावण काय एकटा करणार आहे? रावण त्याच्याशी लढू शकत नाही, हे रावणाने पहिल्या झटक्यातच जाणलेलं आहे. परंतु त्याच्याकडे एक संधी सतत मनामध्ये रुंजी घालत होती की जर तो भगवंत असेल तर या शत्रुत्वाच्या आधाराने त्याचा बाण लागून मी माझा प्राण हरण करेन, किंवा जर तो सामान्य मनुष्य असेल तर त्याला त्याच्या केलेल्या या कर्माचं फळ मी निश्चितपणे देईन. मारीचाने जेव्हा ते हे ऐकलं तेव्हा मारीच रावणाला म्हणतोय, तेही पुनी कहा सुनहु दस सीसा. अरे रावणा, अरे तुझ्या धडावरती एवढी 10 शिरं आहेत, परंतु एवढ्या 10 मस्तकांमधून ही तू कुठली सुपीक कल्पना घेऊन आलास बाबा? इथं दशशीषा शब्द वापरण्याच्या मागे देखील एक अत्यंत उपहास आहे मारीचाचा. कुठली कल्पना घेऊन आलास तू ही? अरे तुला काय वाटलं राम म्हणजे सामान्य मनुष्य आहे? तो मनुष्य रूपामध्ये आहे, परंतु तो चराचर सृष्टीचा ईश्वर आहे, हे तू विसरू नकोस. तात अहो, आपण काय करताय हा विचार? कोणाशी वैर करताय? रामाशी? तासो तात बयरू नाही कीजे. त्याच्याशी वैर नका करू.
त्याच्याशी वैर केल्याचा परिणाम हा मारीच आयुष्यभर भोगतोय. ताडका सुबाहू बरोबर मी देखील मोठ्या गर्जनेने त्याच्याकडे धावत गेलो, तेव्हा तर तो अत्यंत कोवळा होता हो. परंतु माझ्या समोर मी ताडकेची अवस्था पाहिली, माझ्या समोर मी सुबाहूवरती पडलेला अग्निबाण पाहिला आणि काही कळण्याच्या आतच एका बोथट बाणाचा असा काही प्रहार माझ्यावरती झाला आणि मी आकाशामध्ये असा काही फेकला गेलो की जेव्हा या आपल्या नगराच्या किनाऱ्यावरती मी येऊन पडलो, तेव्हाच मला या प्रभूंच्या बळाची कल्पना आली. प्रभू, ते सृष्टीचे ईश्वर आहेत, त्यांच्याशी वैर करण्याची चूक करू नका. आपण मी तर या एकांतामध्ये एवढंच जाणतोय की तासो तात बयरू नहीं कीजे, मारे मरिय जियाए जी जय. ज्यांना तो मारू इच्छित आहे त्यांना तो मारून टाकतो, परंतु जर त्यांनी एखाद्याला जिवंत ठेवायचं ठरवलं तरच ती व्यक्ती जिवंत राहू शकते. अर्थातच त्यांच्या इच्छेवरती हे जीवन मरण आहे. बघा सगळं बघा सज्जनो, मारीचाला या केवळ बाणाचा स्पर्श झालाय आणि त्याचा ज्ञानाग्नी हा किती सुंदर पद्धतीने प्रकाशलाय. जीवनामध्ये सगळ्यात मोठी भ्रांत काय आहे? मृत्यूची भ्रांत आहे. आजच्या या करोनाच्या काळामध्ये देखील दररोज सकाळी जी मंडळी ऑफिसला बाहेर पडतायत, जी वयोवृद्ध मंडळी घरामध्ये आहेत, प्रत्येक जण हाच विचार करतो की न जाणे तो संसर्ग कुठल्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यामधून आपण वाचूत किंवा न वाचूत, या एका भीतीने जे हे सगळं जग ग्रासलं गेलेलं आहे. अर्थातच सर्व प्रकारची सुरक्षा घेणं आपल्या हातामध्ये आहे, परंतु काळजी आणि भीतीने मात्र आपण ती अवस्था आपल्याकडे जणू काही ओढवून घेतो, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जर हे सूत्र आम्हाला लक्षात आलं की मारे मरिय जियाए जीजे, रामाची जशी इच्छा असेल तसंच होणार. जोपर्यंत तो जिवंत ठेवू इच्छित आहे तोपर्यंत जिवंत ठेवेल. ज्या क्षणी त्याला वाटेल की आता याचं अवतार बस झालं कार्य, त्या क्षणी तो आपल्याला इथून उचलेल. मग भ्रांतीला जागा कुठं आहे? सर्व काही त्याच्याच हातात आहे ना. मारीच रावणाला म्हणतोय की मुनी मख राख न गयऊ कुमारा, बिनु फर सर रघुपति मोहि मारा, सत जो जन आयऊ चन माही, तिन सन बयरु किये भल नाही. विश्वामित्रांच्या बरोबर आलेल्या राम लक्ष्मणाचं जे दर्शन मारीच्या हृदयामध्ये होतं, तोच प्रसंग मारीच रावणाला सांगतोय की तो एक दिवस आणि मला लागलेला तो बिनटोकाचा बाण, आणि तेव्हापासून मी इथं येऊन पडलो आणि त्याच्या या शक्तीचं नित्य स्मरण मी माझ्या हृदयामध्ये करतो. आणि त्यातून मी एकाच निष्कर्षाप्रत आलोय की तिन सन बयरु किये भल नाही. त्यांच्याशी वैर करून तुझं काहीही लाभ तुला होणार नाही रावणा. मारीच म्हणतोय खूप दिवसांनी येणं केलं स्वामी आपण. तो दिवस आणि आजचा दिवस, आजच आपलं दर्शन झालं. परंतु तुम्ही ज्या मारीच्याकडे आला, जो राक्षस वृत्तीचा होता, जो तुमच्या आज्ञेचं पालन आपल्या स्वइच्छेने करायचा, कारण या सर्व ऋषी मुनींच्या यज्ञामध्ये बाधा आणणं, त्यांची हत्या करणं, या जगामध्ये प्रमाद घडवून आणणं ही माझी स्वाभाविक वृत्ती होती. आणि त्या वृत्तीला अनुकूल आपण माझे स्वामी होता. परंतु आज आपण मला जे सांगत आहात ते आज त्या मारीचाला समजणं अवघड आहे, जो या बिनटोकाच्या बाणाच्या आधाराने इतका काळ त्या प्रहारातून चिंतनमग्न होऊन इथं पडलेला आहे. काय सांगू स्वामी आपणास.
भई मम कीट भृंग की नाई, जह तह मैं देखूं दो भाई. माझी अवस्था अशी झालेली आहे की या भृंगी किड्यासारखा मी जिकडं तिकडं केवळ आता राम लक्ष्मणाला पाहत आहे. दत्तात्रयांचे जे 24 गुरु आहेत श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले त्यातला 24वा भृंगी कीटक जो त्या आळीला घेऊन येतो आणि तिला कोंडून ठेवतो आणि ती कोंडलेली आळी देखील नित्य त्या चिंतनातून त्या माशीसारखीच होते आणि तिला पंख फुटून ती उडू लागते. ज्याचं आपण चिंतन करतो आपल्याला स्वाभाविकपणे त्याचेच गुणधर्म प्राप्त होतात. संत आम्हाला नामस्मरण सांगतात. हा स्मरण जो प्रांत आहे तो या भई मम कीट भृंग की नाही. या स्मरणाचा अर्थ तो आहे की त्या नामामध्ये दडलेल्या परमात्म्याचं आम्हाला अखंड स्मरण करायचं आहे की जेणेकरून ते स्मरण आम्हाला 24 तास जेव्हा व्यापून उरेल त्यावेळेला आम्ही देखील परमात्मा स्वरूपच होऊन जाऊ आणि आम्हाला हे समस्त दृश्य जग देखील परमात्मा स्वरूपच दिसू लागेल. तीच अवस्था मारीच आपल्या हृदयामध्ये अनुभवतोय. जह तह मैं देखूं दो भाई. मला सर्वत्र हे केवळ 2 चाप बाण धरी भाऊस राम लक्ष्मण दिसतायत. प्रभो जो नर तात तदपि अति सूरा, तिनहि विरोधी न आयहि पुरा. हे तात आपण त्यांना मानव समजून कमी लेखण्याची चूक करू नका. ते महाशूरवीर आहेत. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला कधीही सफलता मिळणार नाही. रावणाला पहिला खरं तर सत्य प्रकाश दाखवणाऱ्या गुरुच्या रूपामध्ये मारीच प्राप्त झालेला आहे. ज्याने अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये तू जे करायला निघालेला आहेस त्यामध्ये केवळ तुझंच नाही तर समस्त या राक्षस कुळाचं देखील हित सामावलेलं आहे. मारीच म्हणतायत की जे हिताडका सुबाहु हती, खंडेऊ हरको दंड, खर दूषण तिसिरा बधेऊ, मनुज की असी बरी बंड. अरे ज्याने खरं दूषण त्रिशिराला मारलं, ज्याने या महादेवाच्या धनुष्याचा तोडून या यज्ञ शाळेमध्ये सीताजींना ज्यांनी वर्ण केला तो परमात्मा हा एक केवळ सामान्य मनुष्य असू शकेल असं तुला वाटतंय? नाही. तू ती चूक करू नकोस रावणा. तू चूक करू नकोस. हेच मारीचाचं अत्यंत आर्ततेने रावणाला सांगणं आहे. आता रावण त्यावरती त्याला काय उत्तर देतो? सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय